मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या GMS एज्युकेशन या प्लॅटफॉर्ममध्ये. तर GMS एज्युकेशनतर्फे एक इम्पॉर्टंट क्वेश्चन पेपर या ठिकाणी तुमच्यासमोर आहे. तर ही इम्पॉर्टंट क्वेश्चन पेपर इम्पॉर्टंट म्हणजे क्वेश्चन पेपरच इम्पॉर्टंट आहे. जेवढे क्वेश्चन मी देत आहे ते सगळे इम्पॉर्टंट आहे. त्यामुळं व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. त्याआधी चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायचे, जेणेकरून अशाच नवनवीन अपडेट आपल्या चॅनलतर्फे तुम्हाला मिळत राहणार आहे, ते पण फ्रीमध्ये आणि लवकरात लवकर मिळत राहणार आहे. आणि पेपरच्या आधी आपण व्हिडिओ टाकत असतो. ते जर व्हिडिओ तुम्ही पाहिले तर ज्यांना पास व्हायची देखील भीती वाटते, म्हणजे ज्यांना 40 मार्क्ससुद्धा पडणार नाही अशी हे आहे, भीती आहे मनात, तर त्या विद्यार्थ्यांनी घाबरायचं कारण नाही. आपले व्हिडिओ पहा फक्त. ज्यांचं काहीच रेग्युलर कॉलेज केलं नाही, सर आम्ही काहीच नाही केलं तरी आम्ही पास होतो का? 100% होणार आहेत. मागच्या वेळेसच्या विद्यार्थ्यांच्या फीडबॅकनुसार या ठिकाणी मी तुम्हाला फीडबॅक देखील टाकून देईल. ठीक आहे. मागच्या वेळेसचे जे विद्यार्थी आहेत, ज्यांची म्हणजे जे 2 वर्ष ज्यांनी 12वी दिली, म्हणजे दोनदा दिले तो इंग्लिश विषय, आणि त्यानंतर त्यांना ज्यावेळेस आपल्या ॲपमधले त्यांनी जे क्वेश्चन पेपर्स आहेत त्या सॉल्व केल्या, त्यावेळेस त्यांना या ठिकाणं ते पास पण झाले आणि चांगले मार्क्स पडले. त्यांना वाटतही नव्हतं असे मार्क्स पडले. त्यामुळे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. आणि विद्यार्थी मित्रांनो, पहा, याचं सगळं इम्पॉर्टंट मटेरियल हे जे मी देणार आहे हे आपल्या ॲपमध्ये आहे. ॲपची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे. डिस्क्रिप्शनमध्ये GMS एज्युकेशन ॲप डाउनलोड करा लिंकवर क्लिक करून, आणि त्या ठिकाणी न्यू युजर लॉग इन करा, आणि त्यानंतर स्ट्रीम निवडा बोर्ड एक्झाम, आणि त्यानंतर तुम्ही त्या ठिकाणी क्वेश्चन पेपर फ्रीमध्ये डाउनलोड करू शकता. ही ठीक आहे, फ्रीमध्ये तुमच्यासाठी मी अपलोड करून दिलेले आहे. ठीक आहे, चला तर पहा, मेन म्हणजे काय तर लँग्वेज स्टडी. पहा, लँग्वेज स्टडी याच्यामध्ये एक 4 मार्क्स तुमचे फिक्स करतो लगेच. हे पहा, 4 मार्क्सचे एकदम इम्पॉर्टंट देऊन टाकणार आहे तुम्हाला लगेच. जास्त वेळ मी घालत नाही. ठीक आहे, पण लँग्वेज स्टडी कसं सॉल्व करायचं याचा तुम्हाला अभ्यास करावा लागेल. ठीक आहे, हा क्वेश्चन करून जायचं आहे 101%. पहा, डू ॲज डायरेक्टेड म्हणजे ॲक्टिव्हिटी असते B1 डू ॲज डायरेक्टेड. आता या ठिकाणं 3 हे दिलेले आहेत आणि त्याचे ऑप्शन निवडायचे. आता पहा, मी या ठिकाणी उत्तर पण सांगून देतो. सफरिंग टीचर्स अस करेज. आता या ठिकाणी सफरिंग टीचर्स अस करेज याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर बी. पहा, वी आर टॉट करेज बाय सफरिंग. त्यानंतर या ठिकाणी सूचना दिलेल्या असते. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही म्हणता हे काय, तर आयडेंटिफाय द करेक्ट पॅसिव्ह व्हॉइस आहे. पॅसिव्ह व्हॉइस फाइंड करायचा आहे, तर या ठिकाणं बी नंबरचा ऑप्शन आहे. ठीक आहे, हे लिहून घ्या या, किंवा याची क्वेश्चन पेपर्स ही आपल्या ॲपमध्ये अवेलेबल आहे. त्या ठिकाणं पाहून तुम्ही ते डाउनलोड करू शकता. ही सेड ब्रावो यू हॅव डन वेल. ठीक आहे, त्यानंतर ही सेड झाल्यानंतर पहा याचा ॲन्सर. पहा, या ठिकाणी याचा ॲन्सर आहे 1 नंबरचं. ही ॲप्लॉइड हिम. ठीक आहे, सेईंग दॅट ही हॅड डन वेल. हे एक ॲन्सर आहे त्याचं. त्यानंतर क्वेश्चन नंबर 3. विद्यार्थी मित्रांनो, क्वेश्चन नंबर 3 याच्यामध्ये याचं जे ॲन्सर आहे, याचा क्वेश्चन आहे, ॲज सून ॲज द सन टचेस द हॉरिझॉन डार्कनेस सेटल्स अपॉन द सीन्स. आयडेंटिफाय द करेक्ट. नो सुनर दॅन. नो सुनर दॅन वापरायचं फक्त. ठीक आहे, नो सुनर दॅन. याचं उत्तर जे आहे ते पहा, ऑप्शन नंबर जे आहे ते या ठिकाणी पहा, डी ऑप्शन आहे हे. नो सुनर डज द सन टच द हॉरिझॉन दॅन डार्कनेस सेटल्स अपॉन द सीन. हे उत्तर त्याचं आहे. हे उत्तर ध्यानात ठेवा किंवा लिहून घ्या. ठीक आहे, खूप इम्पॉर्टंट आहे. हा व्हिडिओ डिलीट देखील होऊ शकतो. त्यामुळे B2 पहा, स्पॉट द एरर इन द गिवन सेंटेन्सेस, रिराईट द करेक्ट सेंटेन्स. पहा, चैतन्य ऑन 2 प्राइज अँड अ सिल्वर मेडल. ठीक आहे, आता याचा ॲन्सर आहे, म्हणजे काय फाईंड करायचं आहे, स्पॉट द एरर इन द गिवन म्हणजे याच्यात काय चूक आहे ते शोधायचं आहे, आणि रिराईट म्हणजे परत लिहायचं आहे. ते डायरेक्ट ॲन्सर जरी लिहिलं तुम्ही, ॲन्सर क्वेश्चन पेपर म्हणजे तुम्हाला जे ॲन्सर पेपर भेटणार आहे त्याच्यामध्ये डायरेक्ट ॲन्सर लिहून तुम्ही हा प्रश्न न लिहिता डायरेक्ट ॲन्सर ओरिजिनल लिहिलं तरी काय अडचण नाही. ठीक आहे, आता या ठिकाणं प्राईज जेस पाहिजे नव्हतं, म्हणजे एस लागायला पाहिजे नव्हतं, तर या ठिकाणं हे चुकीचं आहे. ठीक आहे, म्हणून याला तुम्ही बरोबर कसं करणार, हे वाक्य लिहिणार, हे सगळं लिहिणार, फक्त या ठिकाणं काय करणार, प्राइजेस. कळतंय का, यस लावायचं फक्त, एवढं ध्यानात ठेवायचं. त्याचे ॲन्सर पण या ठिकाणी मी दिलेले आहेत. त्या ॲन्सर तुम्ही त्याचा स्क्रीनशॉट घ्या. ठीक आहे, किंवा मग ते क्वेश्चन पेपर डाउनलोड करा, कारण पुढं पॅसेज वगैरे इम्पॉर्टंट आहे ते. ठीक आहे, आता चला, जास्त काय आपण वेळ घालत नाही, डायरेक्ट अनसीन पॅसेज एक देऊन टाकतो. बऱ्याच विद्यार्थ्यांना अनसीन पॅसेज येत नाही. 12 मार्क्सचा हा पॅसेज आहे. रीड अँड एक्स्ट्रॅक्ट अनकम्प्लीट द ॲक्टिव्हिटीज गिव्हन बिलो. हा पॅसेज आहे, तर पॅसेज वाचायला टाईम नाही घालणार आपण. याची लिंक ॲपमध्ये आहे ह्या PDF ची. A1 क्वेश्चन आहे, कम्प्लीट द ट्री डायग्रॅम. ट्री डायग्रॅम कम्प्लीट करायचे, हे सगळं वाचायचं आहे. आता पहा,
कॅमोफ्लेज द सराउंडिंग ऑब्जेक्ट्स लाईक. आता या ठिकाणी जे ऑब्जेक्ट्स आहेत ते लाईक त्या ठिकाणी लिहायचे आहेत. कंप्लीट द टेबल विथ द इन्फॉर्मेशन फ्रॉम द एक्स्ट्रॅक्ट. एक्स्ट्रॅक्ट म्हणजे उतार्यातून जी इन्फॉर्मेशन आहे त्याच्यामार्फत हा टेबल. आता सिमिलॅरिटी आणि डिफरन्स म्हणजे सारखेपणा आणि काय फरक आहे हे तुम्हाला लिहायचं आहे. आता बंबल बी आणि ह्याच्यामध्ये सारखेपणा काय आणि फरक काय. त्यानंतर हॉवर फ्लाय हे लिहायचं आहे. ठीक आहे. फाइंड आउट. नेचर हॅज गिवन सेल्फ प्रोटेक्शन मेकॅनिझम टू इन्सेक्ट. फाइंड आउट ॲटलिस्ट 2 एक्झाम्पल फ्रॉम द एक्स्ट्रॅक्ट टू प्रोव्हाइड दिस स्टेटमेंट. हे स्टेटमेंट असं प्रूव्ह करेल की निसर्गाकडे असं एक प्रोटेक्शन आहे स्वतःकडे की ते मेकॅनिझम आहे की ते प्रोटेक्ट करेल. ठीक आहे. आता पहा ह्या वाक्याला असे मॅच होतील असे उतार्यातून 2 शोधायचे आहेत वाक्य. ठीक आहे. पर्सनल रिस्पॉन्स क्वेश्चन आहे. पर्सनल रिस्पॉन्स क्वेश्चनला कोणी तुमचे मार्क्स काटत नाही. तुम्हाला मार्क्स देतात म्हणजे देतात. हा बोर्डाचा नियम आहे. तुम्ही काही लिहा, फक्त लिहायचं ॲज माय ओपिनियन म्हणजे माझ्या सांगण्यानुसार. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, ॲज माय ओपिनियन. त्यानंतर आहे A5 लँग्वेज स्टडी. लँग्वेज स्टडी पहा. दे हॅव ओनली 1 पेअर. आता या ठिकाणं चूज द करेक्ट निगेटिव्ह सेंटेन्स. दे हॅव नो पेअर. आता या ठिकाणं चूज करायचं आहे तुम्हाला. या ठिकाणी याची क्वेश्चन पेपर्स अपलोड करून देईलच मी, काही अडचण नाही. A6पर्यंत इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. आता हा पार्ट 1 आहे इम्पॉर्टंट क्वेश्चनचा. पार्ट 2 लवकरच घेऊन येऊया. तुमचा जर चांगला प्रतिसाद मिळाला तर पार्ट 2 कमेंट करा. पार्ट 2चे इम्पॉर्टंट क्वेश्चन म्हणजे सगळं येईल त्याच्यात, ईमेल रायटिंग सगळं. बाकी 30-40 मिनिटाचा जरी तो व्हिडिओ झाला तरी आपण आणू. पण ह्या व्हिडिओला लाईक झाले पाहिजे, व्ह्यूज आल्या पाहिजे. तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा आणि तुमच्यासाठी आपण एवढी मेहनत करतो त्या व्हिडिओला चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू पुढच्यामध्ये. तोपर्यंत धन्यवाद.